स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं रीतिरिवाजाप्रमाणे मी समाधीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं, देशाला नेतृत्व दिलं। आमच्या परिसराचा आदर्श, महाराष्ट्राचा आदर्श म्हणून देशामध्ये काम करण्याचं भाग्य आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना लाभलं। आज आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते, समाजसेवक, नागरिक स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या कामाकडे पाहून आपल्या जीवनामध्ये बदल करायचा प्रयत्न करत आहेत। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देखील आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालू आहे। चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर समाधी स्थळापासून एलिव्हेटेड नेकलेस रोड जो कराड शहरामधल्या नागरी सुविधेसाठी महत्त्वाचा आहे आणि कराड शहरामधलं ट्रॅफिक डिकंजेशन करण्यासाठीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न सुरू आहे। त्याचं एस्टिमेट करायचं काम हे आत्ता चालू आहे आणि एस्टिमेट झाल्यानंतर राज्य स्तरावर याच्या बाबतीत निर्णय होईल आणि मोठा निधी याला उपलब्ध करण्याच्या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री सकारात्मक आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये याचा डिटेल लेआउट हा देखील आम्ही सादर करण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत। साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ज्या कंपनीने केला आहे त्यांनी देखील विजिट आपल्या प्रीतिसंगम बागेची आणि कृष्णामाई घाटाची केलेली आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आता प्रगतीपथावर असताना स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मला एवढीच अपेक्षा आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांचा आचार आणि विचार हा समाजात तेवत ठेवण्याचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आमच्यासारखे असंख्य लोक करू शकतील। बाबा, गेल्या वर्षी तुम्ही 25 नोव्हेंबरला इथं आला त्यावेळी आमदार नुकतं झाला होता, आज नतमस्तक झाला, आज काय मागितलं चव्हाण साहेबांना? आपल्याला मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की कराडकरांना अत्यंत चांगली नागरी सुविधा मिळाली पाहिजे। कराडचं नाव आणखीन देशाच्या, जगाच्या नकाशावर चांगल्या पद्धतीनं जाईल अशा प्रकारचं काम या कराडमध्ये व्हावं। कराडकर सुखी, समाधानी, समृद्ध व्हावे याच्यासाठी जे काही करता येईल ते सरकारच्या माध्यमातून करण्याची माझी मानसिकता आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं स्वर्गीय चव्हाण साहेबांना आदरांजली व्हायची असेल तर चव्हाण साहेबांच्या या स्मृतिस्थळाचं रिडेव्हलपमेंट हा आमच्या स्वप्नामधला प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प साध्य करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य आपल्याला लागणार आहे। ते सहकार्य प्राप्त व्हावं आणि हा प्रकल्प पूर्णत्वास कसा जाईल याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला करायचा। बाबा, आज पुण्यतिथी आहे पण या कार्यक्रमाकडे अजून राजकीय जे बडे लोक आहेत, पूर्वीचा इतिहास जर बघता उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ते यायचे, मात्र आज कोणी आल्याचं इथं पाहायला मिळत नाही। मला वाटतं की चव्हाण साहेब हे अत्यंत आदरणीय आहेत। चव्हाण साहेब प्रत्येकाच्या स्मरणामध्ये आहेत आणि चव्हाण साहेबांच्या विचारावरच आमचं सरकार काम करतंय हे मी आपल्याला सांगू इच्छितो। कधीकधी निवडणुकी आणि बाकीच्या सगळ्या शेड्यूलमुळं काही कार्यक्रम पुढं मागं नेते मंडळींची होण्याची शक्यता असते, पण चव्हाण साहेबांचं स्थान हे प्रत्येकाच्या मनामध्ये दृढ आहे।